तर नक्कीच बंटी 11 संघाने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी स्वीकारली आणि आई एकविरा धुमकेत संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं आहे. ओपनर बॅटर्स मैदानात आहेत. पाहूया गोलंदाज मयूर तामोरे तर ओपनर बॅटर्स जोडले जातील स्वप्नील पाटील. तर पांडवाज 11 2025चा आजच्या हा क्वार्टर फायनलचा सामना रंगला जातोय, तो म्हणजे आई एकविरा धुमकेत विरुद्ध बंटी पाटील यांच्यामध्ये. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, थोडासा कट झाला उजव्या स्टेजच्या बाहेर. सुरेख अशी कामगिरी बजावताना दिसतात ते विकेट किपर करण रावरे यांच्याकडनं सुरेख अशी पकड आपल्याला बघायला मिळाली. तर पांडवाज 11 संघ हा सेमीफायनलचा सामना जिंकून फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. पुन्हा एकदा खुट्ट्यापदा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला जातो. पाहूया तिथे कॉटन बोल्ड होतोय तो म्हणजे संपर्क हा झाला नाही आणि एक गडी बाद झाला तो आई एकविरा संघाचा. दरम्यान पुढचा चेंडू मयूर यांचा. पुन्हा एकदा स्लोवर आर्म फेकलेला चेंडू हलक्याच्या हाताने पुश केला जातोय, तो म्हणजे पॉइंटच्या दिशेने. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. तर थोडीशी धीमी अशी सुरुवात म्हणावी लागेल ती आई एकविरा संघाची, कारण मयूरच्या बाबतीत म्हटलं तर अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय. कारण त्यांच्या चेंडूवर रिस्क घेणं म्हणजे खूप मोठं धैर्य असावं लागतं त्या फलंदाजामध्ये, कारण प्रत्येक वेळेला सक्सेस होतोच फलंदाज असं नाही, तर थोडासा धोका सुद्धा असतो आणि तोच धोका घेण्यात आपल्याला पाहायला मिळाला जो पहिला गडी बाद होताना आपल्याला दिसतोय. दरम्यान पुढचा चेंडू मयूर यांचा. कोटेप्पाचा चेंडू चेंडू खेळला जातोय तो लॉंग मिड ऑफच्या दिशेनं आणि फलंदाज बाद. प्रयत्न करा आणि निश्चित त्याच्या स्पर्धा हा जिंकण्याचा प्रयत्न तुम्ही करा, हीच तुम्हाला माझ्याकडनं शुभेच्छा. दरम्यान वळूयात सामन्याकडे. आवाज ऐकूयात श्री भुवनेश्वर मेहर यांचा. तर नक्कीच झाली कव्हर. 2 बॉल बाकी आहेत अजून सुद्धा या षटकातले. तर धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती म्हणजे एक गडी गारद झाले 2. नक्कीच मयूर तामोरे एक उत्कृष्ट गोलंदाज बंटी 11 संघासाठी योगदान जबरदस्त पाहायला मिळते आहे आणि कामगिरी चोख जबरदस्त भेदक मारा गोलंदाजीचा करतोय फिरकीचा नारा. यावेळेला मात्र थोडासा स्विंग झाला चेंडू, नोचा आवाज आला. बाईजच्या माध्यमातून एक धाव टिपली जाते आहे. तर धावसंख्या 2 वर पोचलेली पाहायला मिळते. 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच सुरेख गोलंदाजीचा नजराणा साकारत असताना पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू, सुरेख काय यष्टीरक्षकाची भूमिका, रोखलं जात आहे निर्धाव चेंडूने होते सांगता सुरेख कामगिरी मयूर तामोरी यांच्याकडून होताना पाहायला मिळते आहे.
नक्कीच आई एकविरा धुमकेत एका बाजूला पाहायला मिळतो आहे फलंदाजीचा संघ, तर दोन चांगले फलंदाज ऋषिकेश आणि अजित दोन गडी गारद झालेले आपल्याला पाहायला मिळते आहेत, ज्यांनी गाजवलं आहे चांगली ही टुर्नामेंट. ते मात्र स्टार फलंदाज डकआउटला येऊन बसलेले आहेत 0-0 आणि आता मात्र हरेश आणि अनिल ही जोडी मात्र मैदानामध्ये कामगिरी करत असताना पाहायला मिळते आहे धुमकेत संघासाठी. तर काय नजारा घेऊन येईल, तर पुढचं षटक जबाबदारी दिली जाते आहे विनीत याच्याकडे. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाजीचा नजराणा, ज्याने आजच्या दिवसामध्ये विकेटची हॅड्रिक टिपली आहे असा विनीत आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने घेतलेला आहे, तर एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार करण रावरे याने देखील मागच्या सामन्यामध्ये घेतलेला पाहायला मिळाला. पाहूया या सामन्यामध्ये काय रंगत भरली जाते आहे. यस, छोटासा टॅप केला जातो आहे, डिक्लेअर झोनकडे जाईल चेंडू. 2 यस 2ने धावसंख्या वाढेल, धावसंख्या 4 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. तर 2 गडी बाद दुसरे षटक मार्गस्थ, सुंदरशी गोलंदाजी. नक्कीच हे मैदान ही पिच मात्र पोषक वातावरण तसं पाहायला गेलं तर 24 कॅरेट सच्चा सोना आपल्याला पाहायला मिळतो आहे. फुलटॉचा चेंडू घेऊन येतो आहे नजराणा, कधी षटकार तर कधी विकेट आणि कधी सुंदरसे झेल आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर यावेळेला मात्र नक्कीच हा सामना रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया पुढचा चेंडू विनीत यांचा यावेळेला टॅप केला जातो आहे पॉइंटला आणि नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून कहा जात आहे. एक नज़ारा बेहतरीन आया है और बेहतरीन नज़ारे के साथ में ही तो रोमांच आता है। दर्शक भी चाहते हैं रोमांचित मैच हो, अच्छे अच्छे शॉट की तब्दीली हो और नज़ारा बेहतरीन हो। देखते हैं विनीत की अगली गेंद। इस वक्त बहुत ही बढ़िया तरीके से हुप किया है, लेकिन फील्डर्स मौजूद। लॉन्ग लॉक पे रखा जाता है उनको फील्डिंग के लिए, और जब भी मौका आता है पकडते है कॅच दिखाया बेहतरीन तरंगीच्या दरम्यान एक चावी हिरो गाडीची सापडलेली आहे। जर कोणाची असेल तर त्याने ओळख पटवून घेऊन जायची आहे। हिरो बाईक ची चावी सापडलेली आहे, जरा तपासून घ्या स्वतःचे खिशे आणि बघा आपली आहे का। तर नक्कीच 3 चेंडू विनीत याने हाताळले। पहिल्या चेंडूला 2, दुसऱ्याला चौकार, तिसऱ्याला विकेट। प्रयत्न होता फलंदाजाचा एक चांगल्या पद्धतीने हरीश यांचा लॉंग लेगला षटकार मारण्याचा, परंतु नक्कीच सुंदरसं क्षेत्ररक्षक जिग्नेश आपल्याला पाहायला मिळाला आणि सुंदर नजराणा कॅचच्या माध्यमातून। यावेळेला नव फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे। हलकासा कट केला जातो आहे गली क्षेत्रामध्ये आणि एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट केलं जाईल। नवा फलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो आहे अमोल। तर अनिल आणि अमोल यांची जोडी ही कामगिरी करत असताना 4 चेंडूंचं योगदान झालेलं आहे। धावसंख्या अलगत 9 धावांवर पोहोचलेली पाहायला मिळते आहे। विनीत यांची सुरेख गोलंदाजी, 2 कार्टून्स मात्र पुन्हा एकदा मैदानावर फिरायला सुरुवात झालेली आहे। एक चांगला फटका, खराब चेंडू पण योगदान चांगलं द्यायचं। 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये जात आहेत। तर मिकी माऊसचं देखील स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम, वेलकम वेलकम, स्वागत आहे। अरे तो काय बोलत नाही का? हाय कर, हाय पब्लिकला हाय कर ना। तर एक पारितोषिक आलेलं आहे निखिल दवणे यांच्याकडनं, प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे।
याचा स्टेट ड्राईव्ह जबरदस्त टॉक, परंतु लांबी नाहीये. पाहूया जजमेंट सुरेख आहे. मयूर तामोरे आहे, बाजकी नजर, टिपतोय झेल. प्राइज लागू आहे. पाहूया स्कोर 11 झालेला आहे, 12 नाही. यस 11 1 11. पुढचं समालोचनाचा धुरा पुन्हा एकदा स्वप्नीलजी पाटील यांच्याकडे देतो आहे. 2 षटकानंतर धावसंख्या स्थिरावलेली 11 धावा. तर निश्चितच दुष्यंत पाटील बंटी 11 टीमचे ओनर यांच्याकडनं पहिले प्रत्येक विकेटला 300 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. तर पाहूया संघाकडनं तिसरं षटक घेऊन येत आहेत ते आकाश. तर नक्कीच देवश्री किनी यांचं देखील व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत. वासगाव उपसरपंच हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया स्वप्नीलजीकडे पुन्हा एकदा. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती आकाश यांच्याकडनं. तर कुठेतरी थांबवलं गेलंय ते आई एकविरा धुमकेत संघाला. मोठे फटके का मारण्याचा प्रयत्न होतोय पण सफलता काय त्यांना मिळत नाहीये. पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो 22च्या रूपात. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते, स्कोरबोर्डवर अंकित केली जाते. संघाची धावसंख्या 1 ने वाढते, ती होते ती 13 धावा. तर एक्का दुक्का धावेने धावसंख्या वाढताना दिसते आपल्याला. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रयत्नांना कुठेतरी यश मिळत नाहीये. तर सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत मयूर, विनीत आणि आकाश यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जोरदार हिट केलं, चेंडू चेंडू जाते मिडूच्या दिशेने. पाहूया तिथे चेंडू जातोय तर सुरेख अशी फिल्डिंग केली जाते, चेंडू ओढवला जातो. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. निश्चितच आपल्या संघासाठी 4 धावा सेव्ह केल्या गेल्यात. खरोखर सुरेख अशी जिग्नेश यांच्याकडनं फिल्डिंग. एक षटकार आला, 2 धावेवर कशा पद्धतीने तब्दील करायचं, निश्चितच एक सुरेख असा प्रयत्न केला गेला. एक उत्कृष्ट फलंदाज क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं ते जिग्नेश यांच्याकडनं. नक्कीच स्वप्नीलजी एक उत्कृष्ट खेळाडू आहे तो. त्याच्याकडे खेळाडू वृत्ती असते. नेहमी कधी बघत नाही मला टीममध्ये जागा मिळेल की नाही मिळेल, परंतु जेव्हा मिळते त्यावेळेला चांगलं योगदान. तर नक्कीच चांगलं योगदान नेहमीच असतं. लॉंग लेग झेल टिपला, आता एक षटकार रोखला, हे कौशल्य त्याने दाखवून दिलं आणि समस्त क्रीडाप्रेमिक रसिकांच्या टाळ्याचं मात्र स्वागत केलं गेलं त्याच्या क्षेत्ररक्षणाला. यस मयूर तामोरे यावेळेला मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षित करत असताना पाहायला मिळतो आहे. खूपच सुंदर गोलंदाजी आकाश याची साकारत असताना राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. धुमकेत संघ मात्र प्रयत्नांची परिकाष्ठा करतो आहे मोठ्या फटक्यांच्या नजराणासाठी, परंतु ती संधी मिळत नाहीये. पाहूया मोठे फटके साकारण्याची संधी मिळते आहे का. यावेळेला नक्कीच फुलटॉसचा चेंडू आला, परंतु ज्या पद्धतीने चेंडू आला सरळ यष्टीरक्षक करण रावरे यांच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच कमालीची गोलंदाजीची रणनीती यावेळेला कर्णधार मयूर तामोरे यांनी आखली. पहिलं षटक स्वतःने हाताळलं, त्यानंतर विनीत आणि आता तिसरं षटक आकाश याच्यावर जबाबदारी दिली. नक्कीच कॅल्क्युलेशन चालतं, मनामध्ये रणनीती चालते, क्षेत्ररक्षक कसं राहायचं, काय कामगिरी करायची. तर नक्कीच सुरेख गोलंदाजीचा नजराणा मात्र आकाश याच्याकडून पाहायला मिळतो आहे. षटक मात्र संपते आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. वा जाऊ डीजे.
पाहायला मिलता है। बेहतरीन से बेहतरीन नज़ारा देने के लिए प्रयास किया जा रहा है। यहाँ पे बंटी 11 एक अच्छा योगदान है और जब से एक विकेट का पतन बिल्कुल होते हुए नजर आया है। विघ्नेश, बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया नज़ारा, बहुत ही अच्छी तरीके से वापसी इनके हाथों से दी गई अपनी टीम को। जब इस जिम्मेदारी तर नक्कीच लेग बायच्या माध्यमातून एक धाव येते, सफळ एडवण येते। सेमीफायनलमध्ये मात्र करिश्मा करून दिला होता या गोलंदाजाने आणि बेस्ट बॉलरचा किताब देखील मिळाला होता। तर तोच विघ्नहर्ता विघ्नेश गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। यावेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईडचा इशारा येतो आहे। नक्कीच कुठे ना कुठेतरी एक भाग्यशाली धाव मात्र अतिरिक्त धावाने मिळते आहे। धावसंख्या 1 ने सरकताना धावसंख्या 17 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे। तर चेंडू 2 साकारले जाताना पाहायला मिळते आहेत। वाट बघता आहेत एका चांगल्या फटक्याची, येतो आहे भरारी घेणारा आणि येतो आहे तेवीस। षटकाराची आली मदत, 23 वर पोचलाय स्कोर। पाहूया काय कामगिरी होती आहे। यावेळेला पुन्हा एकदा उंच टोला आहे आणि यस कॅच कमॉन। तर नक्कीच धावसंख्या 23 आपल्याला पाहायला मिळते आहे। तर गडी गारद झालेले आहेत ते म्हणजे 5। 23 धावांवर 5व्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळते आहे। फलंदाजाचं नाव अविनाश यावेळेला येतो आहे फलंदाज। पाहूया संधी आहे काय, 2 चेंडू, 2 चेंडूमध्ये रणनीती काय पाहायला मिळेल का, फटकेबाजी तर नाही। यावेळेला बघितलं अविने वाईटचा इशारा येईल, चेंडूला सोडून दिलं कारण त्याला माहिती आहे शफल झाला होता। तर जर हुप केलं असतं तर एकच धाव मिळाला असती, एक चेंडू कमी झाला असता, परंतु वाईट आला, एक धाव मिळाली, एक चेंडू मिळतो आहे खेळायला। तर हा संधी मात्र फायदेशीर आहे। 24 धावा बोर्डावर लागता आहेत यावेळेला आणि विघ्नेश यांचा पुढचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा राईट टाइम ओव्हर द विकेट केला जातो आहे। हिट जातो आहे सीमेराशीच्या वरून, घेतोय षटकार। सांगितलं तर लास्ट टू गो, अविनाश करता है सबका नाश, देखेंगे आखिरी गेंद क्या नजारा दिखाएंगे। गेंदबाज करते हैं वापसी या बल्लेबाज फिर एक बार धड़केबाज शॉट या हुप एंड आउट ऑफ द पार। बेहतरीन 6 कम ऑन डीजे।
झालेली पाहायला मिळते आहे. 37 धावा विजयी लक्ष यावेळेला बंटी पाटील संघाकडे आलेली आहे. तर पाहूया 37 धावांचं लक्ष असेल तर नक्कीच पांडवाज 11 पंचकृषी आपल्याला पाहायला साकारली. 38 धावांचं लक्ष होतं, साध्यता करून दाखवली आता यावेळेला. आणि तसेच मयूर तामोरे याने देखील चांगली सुरुवात 2 षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या 12 मिळवून दिली होती. तो गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाज प्रदीप, ज्याने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा उत्कृष्ट गोलंदाजाच्या माध्यमातून किताब घेतला होता. तोच यावेळेला मात्र गोलंदाजी साकारताना पहिलं षटक पॉवर प्ले पाहायला मिळते आहे. पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ अँड मिड विकेट, शॉर्ट लेग अँड आपल्याला स्लिप पाहायला मिळते आहे. तर डीपमध्ये लॉंग ऑफ अँड डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण लागलेलं पाहायला मिळते आहे. फुल टॉस करता है घुटनों के बल वाला आहे. क्वार्टर फायनल मध्ये पाहूया. एका बाजूला धुमकेत संघ मात्र नक्कीच दरवर्षीची उपस्थिती डी फायर. बहुत ही बढ़िया नजारा. पहले गेंद में चौका, फिर दिया छक्का. क्या बेहतरीन नजारा. स्विच किया, दोनों बार शॉट को तब्दीली, जगह खाली लेते हैं. बढ़िया नजारा. यहाँ पे देखिए खराब गेंद, वाइड एंड डिक्लेयर जोन वाइज. 2 में तब्दीली आई है. यहाँ पे स्कोर बना है 1-12 ऑन द बोर्ड.
बिल्कुल बिल्कुल 37 रन जीत का उद्देश्य है और साकारने के लिए पारी जिम्मेदारियां कप्तानी इनिंग साकारते हुए नजर आ रहे हैं। बहुत ही बढ़िया तरीके से, बहुत ही बढ़िया। इस वक्त प्रदीप की गेंदबाजी थोड़ी सी खराब होती हुई, क्योंकि जिस तरीके से समाचार ले रहे हैं बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी के नज़ारों के साथ में दर्शकों को खुश किया जा रहा है। शॉट और शॉट बेहतरीन नज़ारे, जिस तरीके से दो स्विच शॉट देखे मिले हमें बहुत ही बढ़िया तरीके से, एक चौका एक छक्का। और इस वक्त वाइट का इशारा आया था, देखते अगली गेंद। फिर एक बार थोड़ा आगे बढ़ के खेलना चाहते थे, वाइट का इशारा, फिर एक बार, दो बार वाइट आते हुए। तो बिल्कुल स्कोर बना है 13, 13 ऑन द बोर्ड। नज़ारा खास खास है, बेहतरीन नज़ारे के साथ में है। क्वार्टर फाइनल का मैच है, एक तरफ धूमकेत आई एकवीरा टीम है तो एक तरफ बंटी 11। यहाँ पे देखिए चेंडू सिंह के अंदर आती हुई छोड़ना चाहते थे, लेकिन तकदीर वाले रहे, अगर घुटना ना आता तो शायद विकेट भी ले सकती थी। बहुत ही बढ़िया गेंद, क्या गेंद की वापसी प्रदीप द्वारा, बेहतरीन, प्रशंसा की जाएगी। जरूर जरूर काबिले तारीफ है ये गेंद आपकी। स्कोर रुका है 13 पे, बहुत ही बढ़िया योगदान। इस वक्त अच्छी वापसी है, नजारा दिखाएंगे फिर एक बार प्रदीप। हल्के से टैप किया गया है गली की तरफ में, एक में तब्दीली, बहुत ही बढ़िया तरीके से आगे कुछ करते हुए देख रहे हैं। ये पिच जो है बिल्कुल बिल्कुल देती है नज़ारे खास खास, क्योंकि 24 कैरेट्स बिल्कुल पीला सोना यहाँ पे फुल टॉस का काम कर रहा है। और कभी क्या निशाना देता है कुछ कहा नहीं जा सकता। बड़े बड़े हार्ड हिटर बल्लेबाज डकआउट में आते हैं, पता भी नहीं चलता है, और सीधे साधे बल्लेबाज होते हैं तो छक्के और चौके की बरसात दिखाते हुए नजर आते हैं। अगली गेंद करण रावरे शॉट खेलना चाहते थे, खास बल्ले पे नहीं आई गेंद और ग्राउंड रूट से मिड विकेट की तरफ में मुड़ी गई, एक से तब्दीली मिलेगी। और इस वक्त में आखिरी गेंद, 5 गेंद स्कोर बना है, स्कोर बना है 15, 15 ऑन द बोर्ड। 37 जीत का लक्ष्य है, पिछले मैच में 38 था, यहाँ पे 1 रन कम है। तो देखते हैं ये लकी फिगर किसके लिए काम करेगी, क्या बंटी 11 या फिर धूमकेत के लिए। यहाँ पे स्ट्रेट ड्राइव एंड बहुत ही बढ़िया कैच, कम ऑन डीजिए। अपनी तो इस वक्त स्कोर बना हुआ है 15 तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 पाहायला मिळते आहे। दुसरं षटक हाताळण्यासाठी अनिल हा गोलंदाज मात्र येतो आहे। नक्कीच पांडवाज 11 आपले अध्यक्ष संदेशजी चौधरी यांना 50 वर्ष पूर्ण झाली आणि 5व्या वर्षी मात्र नक्कीच आपल्याला मात्र सेमीफायनलमध्ये आदिवासी संघ फिनालेमध्ये घेऊन येतो आहे। पांडवाज 11 नक्कीच गिफ्ट आहे एक चांगल्या पद्धतीचं, आणि प्रयत्नांची परिकाष्ठा ही रंग घेऊनच येते, चांगली उधळण घेऊन येते। यावेळेला पाहूया अनिल यांचा फुलटॉस चेंडू, लोअर चेंडू, नक्कीच दरम्यान एक मात्र धाव टिपली जाते आहे 22च्या माध्यमातून, स्ट्राईकला रोटेट। चला कार्टून्स
याने मात्र त्या पडद्याच्या मागेच राहायचं आहे आणि पुढे यायचं नाही आहे, ग्राउंडमध्ये यायचं नाही. कार्टून यावेळेला फटका चुकतो आहे, कॅच येतो. रोखता आहे आणि ज्याचा क्षमता आहे, शक्ती आहे, मनगटात ज्याच्याकडे आहे सामर्थ्य, तर फलंदाज अंकुश आपल्याला गेलेलं पाहायला मिळतो आहे. तर पाहूया आता मात्र 21 धावांचं लक्ष आहे. करण रावरे अजून सुद्धा खंबीर उभा आहे, तर एका बाजूला अंकुश येतो आहे. पाहूया अंकुश या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपलं योगदान कुठल्या पद्धतीने देतो. जेव्हा जेव्हा चांगलं योगदान दिलं, संघाला विजय प्राप्त करून मात्र देण्याची खेळी, कारण उभं राहण्याचं सामर्थ्य अंकुश याच्याकडे आहे आणि तो टिकावदार फलंदाज आहे. पाहूया बंटी इलेव्हनसाठी यावेळेला टिकावदार भूमिका, तर गोलंदाज अनिल मात्र सुरेख गोलंदाजी घेऊन येतो आहे का. या वेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. लेग बायसच्या माध्यमातून एकेरी धाव येते पाहायला मिळते आहे. धावसंख्या एकने पुढे सरकते आहे. धावसंख्या 17. आता मात्र 20 धावांची गरज आहे. 15 चेंडू 20 धावा. पाहूया करण रावरे ऑन स्ट्राईक काय करतो आहे, गोलंदाज काय करतो आहे. क्षेत्ररक्षण मात्र नजर ठेवते आहे चेंडूवर, येतोय कुठे, आम्ही काय कामगिरी करायचंय. स्टेट ड्राईव्हला बिग हिट आहे का. सुरक्षित क्षेत्ररक्षण, कमाल कॅच. ओहो हेमंत पाटील वाडबन 1000, प्रभाकर लक्ष्मण पाटील 2500, चिंचणे आदिवासी प्रीमियर लीग 2500, प्रीतम पाटील 2000 रुपये, डॅन रिसोर्ट्स अँड डॅन अॅन्फार्म यांच्याकडून आपल्याला 50,000 रुपयाची देणगी आलेली आहे. दीपक चौधरी यांच्याकडून 1500 रुपये. दरम्यान पुन्हा एकदा बिग हिट. मॅन ऑफ द मॅच फायनल बॅट निखिल दवणे 2000, मनोज कडू आणि अमित पाठक यांच्याकडून 1000 रुपये.
तर विजू आप्पा 2500 रुपये, विराज अविनाश पाटील 5000, सिमित प्रशांत चुरी 17,777 रुपये, वंडर स्पोर्ट्स हर्षल देशले मॅन ऑफ द सिरीज बॅट तर अमित चुरी यांच्याकडून 25,000 रुपये, अशोक पाटील वाडबन 1100 रुपये, पंकज कोरे 1000, 10,000 तर केतन पांचाळ 5,000, भरतभाई राजपूत 15,000. धन्यवाद समस्त देणगी राजांचं, धन्यवाद धन्यवाद. वळूया मैदानाच्या आत. तर नक्कीच आता मात्र 12 चेंडू 12 धावा निर्धारित केल्या जाण्याचे लक्ष लागलं गेलेलं आहे. 12 चेंडू 12. नक्कीच अनिल यांची गोलंदाजी नक्कीच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली, कारण दोन चांगले हार्ड हिटर फलंदाज विनीत आणि करण रावरे यांना मात्र डकआउटला पाठवलं. तर विघ्नेश मात्र एंट्रीला षटकार ठेकून देतो आहे मिड विकेटला आणि धावसंख्येचा फेरबदल दाखवतो आहे. 12 चेंडू 12 धावा. क्वार्टर फायनलचा सामना रंगलाय सुरेख पद्धतीचा. या वेळेला मैदान गाजलं जातं आहे. चांगल्याचा गोलंदाजीचा नजराना मात्र आई एकविरा धुमकेत संघ साकारताना. गोलंदाजाचं नाव अविनाश. नक्कीच अविनाश यांच्याकडे मात्र आता गोलंदाजीची धुरा दिली जाते आहे. 12 चेंडू 12 धावांचं लक्ष आहे. नक्कीच प्रेक्षक गण मात्र आनंद उत्सव साजरा करेल, कारण नक्कीच पांडवास प्रीमियर लीग लवकरच महाफिनाले या मैदानामध्ये घेऊन येईल. दरम्यान क्वार्टर फायनलचा सामना मात्र रंगलेला पाहायला मिळतो आहे. चांगलं योगदान दोन्ही संघांकडून चुरस आणि चुरसपूर्ण आपल्याला खेळ पाहायला मिळतो आहे. दमदार आहे नक्कीच दमदार आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, लॉंग लेग षटकार. अकरा चेंडू 6 धावांची गरज. पुन्हा एकदा बिग हिट अँड बिग सिक्स. मॅन ऑफ द मॅच विघ्नहर्ता विघ्नेश याला मात्र नक्कीच दिला जाईल. यावेळेला सुंदर कामगिरी केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे.